प्रार्थना मागणं वेगळं, प्रतिज्ञा वेगळी, प्रार्थना वेगळी. प्रास्ताविक भाग जास्त न लांबवता खऱ्या अर्थानं ही डोळस प्रार्थना आणि अशाच प्रकारची डोळस प्रार्थना जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज कार्यारंभी पांडुरंग परमात्म्याजवळ करतायत. प्रार्थनाशी समचरण दृष्टी विटेवरी साजुरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. प्रथम चरणातलं चिंतन मांडत असताना इथे हरी हे संबोधन आहे, चरण आणि दृष्टी हे विशेष आहे आणि सम हे विशेषण आहे. विठाला विठाला सम हे विशेषण या ठिकाणी श्री तुकाराम महाराज तीन दृष्टीने उपयोगात आणतात. पहिली गोष्ट चैतन्य रूपाच्या दृष्टीने भगवान सम आहेत म्हणून सम हे विशेषण आहे. दुसरी गोष्ट ज्ञानाच्या माध्यमातून जे ज्ञानी भक्ताला तेच भक्ती प्रेमाच्या माध्यमातून अज्ञानी भक्ताला दिलं, याही दृष्टीने भगवान सम आहेत म्हणून सम हे विशेषण आहे. आणि तिसरी गोष्ट कामाच्या योगे गोपिकांना तेच वैरत्वाच्या योगे वैर्याला दिलं, भक्तीच्या योगे भक्तांना दिलं. जे भक्तीच्या योगे भक्ताला, कामाच्या योगे गोपिकांना, तेच वैरत्वाच्या योगे वैर्यालाही दिलं. तिघांनाही सम दिलं. याही दृष्टीनं भगवान सम आहेत. पहिली गोष्ट चैतन्य रूपाच्या दृष्टीनं भगवान सम आहेत. कैवल्य चक्रवर्ती सकल सौंदर्य सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांग. एक हरि आत्मा जीव 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 शिव सम चैतन्य रूपाच्या दृष्टीने भगवान समय. दुसरी गोष्ट ज्ञानाच्या माध्यमातून जे ज्ञानी भक्ताला तेच भक्ती प्रेमाच्या माध्यमातून अज्ञानी भक्ताला दिलं, याही दृष्टीने भगवान सम आहेत म्हणून समय विशेषण आहे. तिसरी गोष्ट नारदा ध्रुवा क्रूर शुक हंस सनत कुमार. नारद ध्रुव क्रूर शुक प्रल्हाद अधिकरण भक्तीच्या योगे जे भक्तांना दिलं, तैसाची गोपिकाची निकामे कामाच्या माध्यमातून गोपिकांनाही तेच दिलं. तया कंसा भय संभ्रमे कंसाधिक शिशुपालाधिक रावणाधिक आदी करून वैर्यांना हे तेच दिलं. नीट ऐका.
जे भक्तीचे होते भक्तांना, कामाचे होते गोपिकांना, तेच वैरत्वाचे होते वैऱ्यालाही दिलं. सुप्रसिद्ध उदाहरण आहे रावणाचं. मी नेहमी सांगतो, रावणाला कधीही सामान्य समजू नका. 14 चौकड्याचं राज्य होतं रावणाचं. तुम्ही आम्ही अल्पायुषी आहोत. कुंभकर्णासारखा, सरळ बसा, कुंभकर्णासारखा बंधू आणि इंद्रजितासारखा मुलगा होता. ऐश्वर्य असं होतं, आपल्या कल्पनेत बसत नाही असं ऐश्वर्य होतं. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, त्याच्याकडे 7 कोटी घरं सुवर्णाची होती. मी सहज बोललो आणि तुम्ही सहज ऐकलं, गांभीर्य जाणलं का? त्याच्याकडे 7 कोटी घरं सुवर्णाची, सोन्याची 7 कोटी घरे. आता मला सांगा, एक घर बांधाय किती तोळा लागतील? त्याला जाऊन भेटावं लागल. बरं, हिऱ्या माणक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप रावण सकाळी घालायचे आणि संध्याकाळी समुद्रावर फिराय गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचं. रोज एक टोप, प्लॅस्टिकचा नवा, रत्नानी जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं. काय ऐश्वर्य असेल? बरं, प्रपंच लहान होता. आता आपल्याबद्दल काय बोलावं? आपली 3 रुपयाची टोपी पडली तर आपण 3.5 मैल पाठीमागं जातोय. प्रपंच लहान होता का? गड्याचा 80,000 बायका होत्या त्याला. आता कुणाकुणाला साडे घेतले असतील त्याची त्याला माहीत. 80,000 बायका, 1,00,000 नातून, 1,25,00,000 पंतू. मला तर असं वाटतं, ते जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातनच निवडून आलं असतं. न फुटणारी मतं होती हो. एवढं ज्याच्याकडे रावण सुप्रभाती प्रसन्न चित्तान आपल्या महालामध्ये बसलेले आहेत. एवढ्यामध्ये त्यांची धर्मपत्नी महान पतिव्रता मंडोदरी तिथे आल्या आणि आल्याबरोबर दोन्ही हात जोडून विनम्र भावानं ती माऊली बोलते, स्वामी कशा करता रामरायांशी वैर मांडलेत? मांडलेलं वैर सोडून द्या. तुमच्याकडून अपराध झाला याची जाणीव आहे मला, पण झालेल्या अपराधाची रामरायांना क्षमा मागा. भगवान दयाळू आहेत, कृपाळू आहेत, उदार आहेत, क्षमा करतील, उद्धार होईल. उद्धारा करता बोलते वैर सोडा आणि शरणागती करा. तेव्हा रावण बोलतात, मंडोदरी आजपर्यंत अनेकांनी मला हे सांगून पाहिलं, मी कुणाचं ऐकलं नाही. बिभीषणानं हे सांगण्याचा प्रयत्न केला, त्याचंही ऐकलं नाही, तुझंही ऐकणार नाही. पण नेमकं याच क्षणाला हे सांगण्याचं कारण काय? तेव्हा ती मंडोदरी बोलते, स्वामी काल मध्यरात्री मी एक स्वप्न पाहिलं. आणि पाहिलेलं स्वप्न मंडोदरी आपल्या पतीला रावणाला सांगते. आता ते पतिव्रतेचं स्वप्न आहे. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकी स्वप्न. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं स्वप्न असून काय असणार आहे? अन्न, वस्त्र आणि निवारा. तुम्हाला संतांचं स्वप्न सांगतो. आळंदीच्या शिदोपंतांना स्वप्न पडलं, तुम्ही तुमची मुलगी विठ्ठल पंतांना द्या. विठ्ठल पंतांना स्वप्न पडलं, तुम्ही शिदोपंतांची मुलगी करा. एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज गेले, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली तेवढी काढा. तुकाराम महाराजांना श्रीगुरूंचा अनुग्रह झाला स्वप्नामध्ये. पांडुरंग परमात्मा नामदेवराय तुकोबरांच्या स्वप्नामध्ये गेले आणि कवित्वाची आज्ञा झाली तीही स्वप्नामध्ये. हे संतांचं स्वप्न आहे. आता राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ माँसाहेबांचं स्वप्न सांगतो. एकदा भजन करा. राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वप्न पाहिलं, आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं, आपली स्वतंत्र फौज असावी, आपला स्वतंत्र ध्वज असावा, आपला सार्वभौम राजा असावा. स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहिलं जिजाऊ माँसाहेबांनी. काय तो काळ होता बांधवांनो. लग्न मंडपातून तरण्या बांड पोरी उचलल्या जात होत्या आणि सुलतानाचे जडान खाने भरले जात होते. सुलतानी फौजा वकवकून पडत होत्या.
सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे अब्रो. पाणी आणायला पाणवत्यावर गेलेली मुलगी सुखरूप घरी परत येईल याची शाश्वती त्या काळामध्ये नव्हती. माणसात जगत होती, मरत येत नाही म्हणून, मरण येत नाही म्हणून माणसं जगत होती. मला आवाज द्यावा थोडा मॉनिटरला, प्रतिध्वनीशिवाय माझं वक्तृत्व चालत नाही. विठाला विठाला मग जिजाऊ माणूस हे विचार करताय, 3 महिन्याच्या गरोदर असताना विचार करतायत शिवनेरी गडावर. तीन महिन्याच्या गरोदर असताना शिवनेरी गडावर जिजाऊ माँसाहेब विचार करतायत. काही डोहाळी झाली होती ना. गर्भाची आवडी मातेचा डोहाळा एक सांगून जातो. गर्भामध्ये असणाऱ्या जीवाच्या भावी जीवनाची दिशा मातेच्या डोहाळ्याहून कळते. गडकऱ्यांची धर्मपत्नी ज्यांचं नाव लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई जिजाऊ साहेबांना विचारतात, राणी सरकार अशा अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काही आवडतं, करावं वाटतं, खावं वाटतं, त्याला डोहाळं म्हणतात. आल्यापासून पाहते खाण्यापिण्याविषयी काही बोलला नाहीत. काय खावं वाटतं तुम्हाला? त्यांचा तो प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ साहेबांच्या दोन्ही हाताच्या मुठ्या शावळ्या गेल्या. त्यांचा चेहरा लालबुंद झाला. ताडकान उठून उभ्या राहिल्या. आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो ना भात सुमेला पालखी आवडत. लक्ष्मीने विचारलं, मग राणी सरकार तुम्हाला आवडतं तरी काय? असे अलौकिक डोहाळे जिजाऊ साहेबांनी सांगितले, बांधवांनो कदाचित असे डोहाळे एखाद्याच माऊलीला होत असावे. आम्हा समाधावर वैसावेशे वाटते. काय अलौकिक डोहाळे जिजाऊ साहेबांच. जिजाऊ साहेबांना डोहाळ म्हणून वाघावर बसावं वाटतं. आता जमलेल्या पुरुष मंडळींना मी असं विचारतो, अशा अवस्थेमध्ये असणारे एखाद्या माऊलीला डोहाळ म्हणून वाघावर बसावं वाटलं, असं तुमच्यापैकी कुणाच्या अनुभवाला आहे का? नाही नाही, मी तुम्हाला विचारतोय, आहे का कोणाच्या अनुभवाला? नाहीये. इकडे गडावर हो, हे सरे ब्रह्मचारी येत नाही का? कठीण आहे. आजच्या काकणाला आरसा कशाला? उपस्थित भगिनींना विचारतो, उत्तर प्रामाणिकपणे द्या. मला सांगा, अशा अवस्थेमध्ये असताना डोहाळ म्हणून तुमच्यापैकी कुणाला वाघावर बसा वाटलं का? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. वाटलं का वाघावर बसावं? नाही वाटलं? नळावर भांडावं वाटलं? वाघावर बैसावेशे वाटते. आम्हाला आवडतं घोड्यावर मांड ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये घोडा फेकावा, लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर चिरटोप ठेवावा, कमराला सोला बांधावा, तलवार म्यान करावी, आपल्या समोर उचलून येऊन आपल्या माय मावल्यावर बलात्कार केले जातात, त्या हैवानाचा शिरधडा वेगळं करावं, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. टाळी दिली, धन्यवाद. वक्त्यानं 2 गोष्टी मागायच्या नसतात. पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी. श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे द्यायची असती. वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी हवी, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे. टाळी हवी. मर्दासारखी, मावळ्यांच्या सारखी. अशी माकडवाल्यासारखी नको. 2 गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने 2 ओळी बोलतो. जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळी हवी. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडत होत चाललाय. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार गडत होत चाललाय. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शोभा पाहिजे.
तुम्ही तर टाळी दिलीच दिली, पण या भगिनींनी माय माऊल्यांनी जो टाळ्यांचा प्रतिसाद दिला ना तो अधिक मोलाचा आहे. कारण खऱ्या अर्थानं जिजाऊ यांना कळायला हव्यात. कुठेतरी वाचायला मिळतं, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला यावं असं वाटत असेल तर आई जगज्जननी तुळजा भवानीला प्रार्थना करा. हे आदिशक्ती पुन्हा एकदा जिजाऊ माँसाहेबांच्या रूपानं तू जन्माला ये आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा रत्न या राष्ट्राच्या ओटीमध्ये घाल. जिजाऊ तुम्हाला कळायला हव्यात. काही डोहाळे आहेत बघा, वाघावर बसावं वाटतंय, लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जिरोटव ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी, याला काय डोहाळी म्हणायची. आता आपल्याकडे सुद्धा होतात, पण न सांगितलेली बरी. खेडेगावामध्ये असणारे अशा एखाद्या माऊलीला तुम्ही सहज विचारा तुम्हाला काय आवडतं, ती बोलते मला मातीच खावी वाटते. तर कोण कोण चुलीतली राखच खाते. ही काय डोहाळी झाली का. शहरामध्ये एखाद्या माऊलीला विचारा तुम्हाला काय आवडतं, ती बोलते मला 3 इडियट्स पाहायला आवडतो. मग काही इडियटच्या अवला जन्माला नाही येणार, तुमच्याकरता बोलतो. विज्ञानाने 21व्या शतकामध्ये मान्य केले, गर्भामध्ये असणारा जीव 5व्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतो. याचा अर्थ संस्कार गर्भापासून होतात. आणि संस्कार करणारी पहिली संस्था असेल तर मातृत्व आहे. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अरे संस्कार गर्भापासून करा. अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या माऊलीनं चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं लिहावं, आनंदी राहावं. स्वामी विवेकानंद वाचा, श्यामची आई वाचा, विश्वास पाटलाचा संभाजी वाचा, राजा शिवा छत्रपती वाचा, ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचा, जेणेकरून संस्कार क्षम्य अशी पिढी निर्माण होईल. संस्कार करणारी पहिली संस्था तुम्ही आहात. काय डोहाळे जिजाऊ साहेबांची. जिजाऊ साहेब तुमच्या चरणावर आमचे कोटी कोटी प्रणाम. मी कशा करता सांगतो, पण 758 वर्ष सुलतान या राष्ट्राच्या वरावर नाचले, 150 वर्ष इंग्रज नाचले. खंडप्राय देश ही देवभूमी, ही संत महात्म्यांची भूमी, साधू महात्म्यांची, आचार्यांची भूमी. केवढं मोठं पारतंत्र्य भोगलंय या भूमीने. याचा कधी विचार केला का. केला का विचार. स्वातंत्र्य मिळून उनीपुरी 66 वर्ष झाली. केवढं मोठं पारतंत्र्य भोगलंय या भूमीनं. पण स्वातंत्र्याचा विचार कुणी केला होता का. कुणी केला नाही, कुणी केला नाही. तो स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहिलं जिजाऊ माँसाहेबांनी. जिजाऊ माँसाहेब विचार करतात हे राष्ट्र आणि धर्म वाचवायला कोणीतरी जन्माला यायला हवा. प्रतिभावान पुरुष, रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीर अभिमन्यू सारखा येईल का असा पुरुष जन्माला. आणि जिजाऊ माँसाहेबांनी साकडं घातलं आदिशक्तीला, बाई घाल माझ्या ओठीमध्ये पुत्र. तू जर माझ्या ओठीमध्ये पुत्र घातलास, माझ्या स्वप्नामध्ये असणारा स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याकरता मी त्याला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही. प्रतिभावान पोलादी बनवीन, जो राष्ट्र आणि धर्म वाचविल. घाल माझ्या ओठीमध्ये पुत्र. साकडच घातलं जिजाऊ साहेबांनी आदिशक्तीला. दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता
साहेबांची विनम्र प्रार्थना आदिशक्तीनं ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं रत्न या राष्ट्राच्या ओटीमध्ये घातलं. ज्यांनी 16व्या शतकामध्ये राष्ट्र आणि धर्म वाचवला. मी कशा करता सांगतोय, जिजाऊ साहेबांचं हे स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न आहे. आता एकदा शिवाजी महाराजांचं स्वप्न सांगतो, भजन करा. एप्रिल 1645 450-500 मावळ्यांची तरणी बांडबरोबर हडेश्वरावर ऐरेश्वरावर एकत्रित झाली. काय केलं तरी काय शिवाजी महाराजांनी जे केलं, भगवान प्रभू रामरायांनी काही अंशी याच्या खाली अंडरलाईन करा, काही अंशी तेच केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळच्या दर्याखोऱ्यामध्ये. भगवान प्रभू रामरायांनी वानरांच्या पदे चैतन्य निर्माण केलं, रावणासारख्या राक्षसाचा निपात केला, लंकेचं राज्य हरण केलं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, काही अंशी तेच केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळच्या दर्याखोऱ्यामध्ये. 12 मावळातील 18 पगड जातीच्या कष्टकरी मावळ्यांची उघडी नागडी शेंबडी पोरं शिवाजी महाराजांनी एकत्रित केली. त्यांच्या हातातला टिकाव फावडा फेकून दिलं, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं, त्यांच्या हातामध्ये ढाल शमशेर दिली. रणांगण जिंकणारे आणि स्वराज्य निर्माण करणारे वीर त्यांनी त्याच्यातून निर्माण केले. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे आले, सूर्याजी मालुसरे आले, येसाजी कंक आले, दादाजी नरसप्रभू आले, सूर्याजी काकडे आले, बाजी जेदे आले, बाजी पासलकरांच्या सारखे व्रत आले. राजांनी साऱ्या तरुणांच्याकडे पाहिलं. राजे बोलतात, वीरानं पुन्हा एकदा विचार करा, मातबराच्या सुलतानाशी टक्कर देणं हे सामान्य कर्म नव्हे, जीवास राखून हे कार्य होणे नाही. तेव्हा दादाजींनी सांगितलं, राजे मरणाची भीती कोणाला, मरणाची भीती कोणाला, आता काय व्हायचं ते होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, शेळी म्हणून जगणं आता मला मान्य नाही. इथून परत जीवन जगू तवा घातचं जीवन जगू. सगळ्यांनी आपापल्या हातामध्ये बेल भांडार उचलला. श्री महाराजांनी आपला हात रोडेश्वराच्या नारेश्वराच्या पिंडीवर ठेवला. राजे बोलतात, वीरानो, या रोहडेश्वराच्या रारेश्वराच्या साक्षीने आपण स्वराज्याची प्रतिज्ञा करत आहोत. कारण हे स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनामध्ये फार आहे, हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. स्वराज्य करूया, 18 पगड जातीचं करूया, स्वराज्य करूया, कष्टकरी मावळ्यांचं करूया, गोरगरिबांचं करूया, शेतकऱ्यांचं करूया, रयतेचं करूया. अरे स्वराज्य करूया, देवाचं कार्य म्हणून करूया. म्हणून ध्वज ही देवाचाच घेऊया. देवा पुढचा भगवा ध्वज राजाने आपल्या हातामध्ये घेतला. सगळ्यांनी आपापल्या हातामध्ये बेल भांडार उचलला आणि शिवगर्जना झाली रोहडेश्वरावर. महादेव, अशा गर्जनेने कधी स्वराज्य होईल का? मिळालेले स्वराज्य निघून जाईल? आम्ही हर हर म्हटल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी केवढी मोठी शिवगर्जना करायला पाहिजे होती. महादेव, मी हर हर म्हटलं, गडावरच्या मंडळीने जबाबदारीने हर हर म्हटलं. आता जास्त बोलत नाही. तुम्ही काय बांगलादेशातले घुसखोर आहात का? कोण आहात? हर हर म्हणल्यावर महादेव म्हणाले कुठले तिकडचे बोलवायचे का? आपल्या राष्ट्रदेवतेच्या प्रती, भारत मातेच्या प्रती, 18 पगड जातीतील राष्ट्रीय पुरुषांच्या प्रती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती, धर्मवीर शंभूराजांच्या प्रती, आपल्या राष्ट्रदेवतेच्या प्रती, 18 पगड जातीतील राष्ट्रीय पुरुषांच्या प्रती आदर. सर्व पुरुष मंडळी हा आपले हात वर करा, करा 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 करा. मी हर हर म्हटल्याबरोबर महादेवची अशी शिवगर्जना करा. बोला, आता काय रात्रभर तशीच ठेवता. हर हर महादेवची शिवगर्जना झाली.
शेकडो वर्षानंतर सह्याद्री खदखद हसला, आनंद त्याला कसला. शिवनेरीवरची शिवाय माता डोलायला लागली, जगजनी तुळजाभवानी तुळजापूरला गालातल्या गालात हसायला लागली. पंढरपूरला विटेवर पांडुरंग परमात्मा गदगदून गेले. आळंदीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आनंदात डोलायला लागली. आणि देहूच्या रावळामध्ये तर तुकाराम महाराजांनी कीर्तनच मांडलं. स्वराज्याची प्रतिज्ञा झाली, स्वराज्य वाढायला लागलं. 1659 उजडलं गडा. स्वराज्यामध्ये गडाची संख्या 40 गेली, 40 पर्यंत गेली. फौज 20,000 पर्यंत गेली. त्याच्यावर यशाजी कंकाची नेमणूक झाली. नेताजी पालकर सर नौबत झाले आणि आदिलशाहीनं डाव टाकला. विस्तारपूर्वक नाही सांगणार, ऐका. आणि अफजल खानाच्या रूपाने या स्वराज्यावर असं महाकाय किंबहुना आसमानी संकट आलं. आई जगजनी तुळजाभवानी फुटली. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पुंडलिकरायांना चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. बडव्यांनी देव वाचवला. शिखर शिंगणापूर मोठा महादेव तोषित झाला. आणि ज्या दिवशी तुळजाभवानी फुटली ही बातमी राजगडावर आली. शिवबा आईवेडा होता, आईवेडा होता शिवबा. एखाद्या लढीवाळ बाळानं आपल्या आईच्या गळ्याला कडकडून मिठी मारावी तशी मिठी राजाने जिजाऊ माँसाहेबांच्या गळ्याला मारली. माय लेकर ढसढसा रडली. दिवसभर माय लेकराने अन्नाचा घास नाही घेतला. रात्रभर राजानं झोप लागणार कशी आणि पहाटे केव्हा तरी डोळा लागला. राजगडावर पहाटेला डोळा लागला, झोप लागली आणि राजांना झोपेमध्ये स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये आई जगजनी तुळजाभवानीचं दर्शन झालं. जगदंब जगदंब जगदंब. आई जगजनी तुळजाभवानी राजांच्या स्वप्नामध्ये, ओट शिवबा मी तुझ्या शमशेरमध्ये प्रकट आहे. आता आई जगजनी तुळजाभवानी राजांच्या स्वप्नामध्ये आल्या आणि आई जगजनी तुळजाभवानी राजांना एक तलवार दिली. ती भवानी तलवार ही शाहिराची कल्पना आहे. सत्य असे, कोकणामध्ये सावंतवाडी म्हणून गाव आहे, तिथे गोवेलकर सावंत म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये होते. सावंतवाडी गोव्याला जोडू नये. गोवेलकरांचं आणि एका पोर्तुगीजाचं प्रेम होतं. पोर्तुगीजाच्या भेटीला गेल्यानंतर गोवेलकर सावंताने एका पोर्तुगीजानं पोर्तुगालमध्ये निर्माण झालेले एक दुधारी हत्यार, एक शमशेर सावंतांना भेट बनवून दिली. राजे काही काळानंतर सावंताच्या भेटीला गेले. ते हत्यार राजांना आवडलं. तेव्हा राजांनी मागणी घातली, हे हत्यार आम्हाला मिळावं. सावंतांनी देऊ केलं. त्यावेळेला राजे बोलतात, सावंत एक तर हे हत्यार जिंकायचं असतं किंवा विकत घ्यायचं असतं. राजांनी 300 होऊन म्हणजे 1050 रुपये सावंतांना दिले. ती शमशेर हत्यार विकत घेतली, रत्नजडित केली आणि तिला राजांनी नाव दिलं भवानी तलवार. ती भवानी तलवार आहे. अशा आम्ही असं म्हणतो, राजांच्या हातामध्ये असणारी प्रत्येक शमशेर, प्रत्येक तलवार म्हणजे भवानी तलवारच आहे. बरं चला, राजांच्या स्वप्नामध्ये आई जगजनी तुळजाभवानी विजयश्रीचा आशीर्वाद दिला. मी कशा करता सांगतो, हे राजांना पडलेलं स्वप्न, विषयांतर नाहीये. नीट ऐका, प्रसंग ध्यानात घ्या. पाहिलेलं स्वप्न मंडोदरी आपल्या पतीला रावणाला सांगते. इथून मी सुरू झालो होतो. पतिव्रतेचं स्वप्न आहे. नामदेवरायांनी गात्यामध्ये लिहून ठेवलंय. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेणो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर उतरवून आले. पहिलं सागर एका परिस एक अंगवीर बडीवार बोलती. ती बोलते, 2 धनुर्धर आहेत, श्रेष्ठ असं ब्रह्मतेज आहे. असं वाटतं जणू सृष्टीतील सर्व सौंदर्य त्या ठिकाणी एकत्रित झालेलं आहे. फार मोठी वानर सेना, एक एकावनी बळ्यावीर आहेत. ते सगळे आपल्या लंकेमध्ये प्रवेश झालेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून आपल्या राक्षस कुळाचा संहार केलेला आहे. दुर्दैवानं माझं हे स्वप्न खरं ठरू नये म्हणून प्रार्थना करतो, वैर सोडा, शरणागती करा. तेव्हा मात्र रावण गंभीर झाले आणि रावण बोलतात, मंडोदरी आजपर्यंत कोणालाही खरं सांगितलं नाही, पण तुला खरं सांगतो. अगं मी माझ्या एकट्याच्या उद्धाराचा विचार केलाच नाही. माझ्या ईश्वर निष्ठेबद्दल कुणीही संशय घेऊ शकत नाही, अशी माझी ईश्वर निष्ठा आहे. अगं मी एकट्याच्या उद्धाराचा विचार केला नाही. मला जर एकट्याला उद्धार करून घ्यायचा असता तर पंचवटीमध्येच करून घेतला असता. अगं मला माझ्या एकट्याचा उद्धार नकोय, मलाही उद्धार हवाय.
माझ्या समग्र राक्षस कुळाचा उद्धार हवाय. मला वाटतं आजच्या राजकर्त्यांनी रावणाकडनं दुसरं काही घेऊ नये, पण एवढं घेतल्याशिवाय राहू नये. मला माझ्या राक्षस कुळाचा उद्धार हवाय. शेवटी कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा म्हणून धुंद झाला तुझा दरबार असा प्रश्न केला गेला जनाईनी. सांगण्याचं तात्पर्य काय, मोक्षाला सुद्धा आणखी वैऱ्याला सुद्धा मोक्ष सिद्धी दिली. याही दृष्टीने भगवान सम आहेत आणि म्हणून सम हे विशेषण आहे. सम आतापर्यंत मला समय या विशेषणाकरता बोलावं लागलं. केवळ समत्व असं नाही, चरण सम आहेत. दुसऱ्या कोणत्याही अवतारामध्ये बघा, रामरायांच्या अवतारामध्ये 2 चरणामध्ये अंतर आहे. तेच भगवान कृष्ण अवतारामध्ये देहुडा झाले, पण तेच भगवान विटेवर मात्र सम पावला आले. विटेवरी ज्यांची पाऊले समान किंवा पाऊले समची साजिरी. इथे दृष्टी सम आहे. पुंडलिक रायानी भगवंताला सांगितलं, काय रे बाळानो, कुठल्या गडावर चालला रे? अवघड आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. असू दे, चला माझा वेळ घेऊ नका. चला, काय सांगत होते तेही ध्यानात राहत. कठीण आहे. ऐका, इथे दृष्टी सम आहे. पुंडलिकरायाने भगवंताला सांगितलं, विटेवर उभं राहायचं, दृष्टी नासागरी ठेवायची. एकच कार्य आहे तुमचं इथे. सिद्ध असो, साधक असो, संसारी असो, परमार्थी असो, पापी असो, पुण्यवंत असो, कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष कोणी असू दे, तुम्ही एकच करायचंय. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, कारण इथे दृष्टी ही समय. आणि म्हणून महाराज म्हणतात, जिथे समत्व आहे, जिथे चरण सम आहेत, जिथे दृष्टी सम आहे, आणि असं साजिर गोजिर रूप जिथे विटेवर उभं आहे, अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहावी, हीच प्रार्थना अभंगाच्या. समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजे. स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहावी. आता वृत्तीच का राहावी, भावार्थानंतर वेळ मिळाला तर चिंतन मांडेन. तुकोबरांची प्रार्थना भगवंताला आवडली आणि समाधानानं भगवान बोलतात, आणखीन काय हवं? या विश्वाचे चालक मालक पालन पोषण रक्षण करता भीमा तटबिहारी जणे हे विश्व निर्मिले, षडगुण ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीचे पती जगाचे मालक तुकाराम महाराजांना विचारतात, आणखीन काय हवं? असा प्रसंग जर तुमच्या माझ्यावर आला तर आता येणार नाही, तो भाग वेगळा. 2 तासाचं कीर्तन ज्याला जड जातं त्याच्यावर असा प्रसंग येतो का? लंका विजय संपादन करून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. राज्याभिषेक झाला. ज्याच्या त्याच्या सेवेप्रमाणे नामनाने प्रत्येकाला काही ना काही दिलं, पण एकाला द्यायचं राहून गेलं. भगवान प्रभू रामचंद्र विचार करतात, काय द्यावं माझ्या हनुमंताला? अशीच अयोध्या निर्माण झाली रायगडावर. एकदा भजन करा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक 6 जून 1674. रायगड त्या दिवशी गगनाला गवसणी घालत होता. या भूमीमधला अणुरेणू त्या दिवशी आनंदानं पुलकित झालेला होता, कारण शेकडो वर्षानंतर या राष्ट्राला सिंहासनाधीश राजा मिळणार होता.
या भूमीचा पहिला अपमान झाला. दुर्दैवानं देवगिरीचा दौलताबाद झालं. झुकला राजा रामदेवराय, झुकला देवगिरी, झुकली महाराष्ट्राची भूमी. राजा रामदेवरायनं अल्लाउद्दीन खिलजीला 6 मन सोन्याची खंडणी दिली, पण त्याचबरोबर जेठाई नावाची आपली एक मुलगी त्याने अज्जा अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकली. 6 जानेवारी 1294 तिथेच्या भूमीचा पहिला अपमान झाला. तिथपासून या राष्ट्राला सिंहासनाधीश राजा मिळाला नव्हता, पण आज मात्र या राष्ट्राला सिंहासनाधीश राजा मिळणार होता. महाराज शिवाजीराजे भोसले सिंहासनाधीश होणार होते. जिजाऊंचा छावा छत्रपती होणार होता. साऱ्या स्वराज्यामध्ये दाही दिशाला आनंदाचा उन्माद होता. अंतकरणामध्ये आनंदाच्या उर्मी निर्माण झालेल्या होत्या. अंतकरणातला आनंद असा ओसंडायला लागलेला होता आणि एक अंतकरण दुसऱ्या अंतकरणाला आनंदानं सांगत होतं, ए दादा, ए बीडच्या दादा, अरे आपल्या जिजाऊचा शिवबाज राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. नो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. देवनिया भगवा करुण राजाचा मागवा, देवनी भगवा करुणीचा मागवा, देवनिया भगवा करुण राजाचा मागवा, हाती देवनिया भगवा करुण राजाचा मागवा. जाऊ महाराष्ट्र हगवा, जाऊ महाराष्ट्र हगवा, शिवबा सह्याद्रीचा छावा, शिवबा सह्याद्रीचा छावा. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. साऱ्या राष्ट्रानं राजांचा जय जयकार केला. बरं, झुकल्या वाकल्या गर्विष्ठमाना या शिवमंदिरी आपण सुद्धा जय जयकार करायला हवा. तुमची जबाबदारी एकच आहे, शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर जय म्हणायचं. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडावर आनंदाला उधावून आलेलो होता. आप्ताले स्वकी आले, इष्ट आले, सगळे आले, सोयरे आले, जुने नवे जिवलग आले, नटून थटून सजून धजून आले. 20,000 लोकांची व्यवस्था पक्क्या घरामध्ये, उरलेल्यांची व्यवस्था तंबू राहुट्या ठोकून करण्यात आलेली होती. अरे स्वराज्यामध्ये काय आनंदाला उधाण होतं का?
गडावरच्या सगळ्या गडावरच्या तोफा आता दणाण्याला लागलेल्या होत्या. सुलतानी सत्ता अशा हादरून गेलेल्या होत्या. त्या तोफांचा आवाज जेवढा बडीमार होत होता बरं. आणि स्वराज्यामध्ये 360 गडकोटांचं स्वराज्य. 18 पगड जाती थाय थाय नाचत होत्या. कारण 18 पगड जाती महाराजांचे जीवलग 18 पगड जातीचे होते. राजांनी 18 पगड जाती सन्मानाने एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसवल्या. साळी कोळी माळी तेली बाणी हरिजन गिरिजन आदिवासी सुतार लोहार कुंभार चर्मकार सुवर्णकार धनगर सनगर बंजारा मराठा ब्राह्मण वारी कासार पुजारी गुजर मारवाडी कैकाडी भिल वडार प्रामाणिक मुस्लिम बांधव 18 पगड जाती थाय थाय नाचत होत्या. आणि नाचता नाचता त्या जुलमी सुलतानी सत्ताना छातीला हात लावून सांगत होत्या, याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायचे. आता नाही तर तुम लढो हम कपडे संभालते. असं नाही, आता तुम्ही सहभागी व्हायचं. सगळ्यांनी फक्त लयबद्ध टाळे द्यायचे. मराठ्याची पोरं नाही भिणार मरणारा. 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 सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या विश्वाला. सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या विश्वाला. गेला कुणी मराठी शाहीराव घ्या विश्वाला. सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या विश्वाला. मराठ्याची पोरं नाही भिणार मरणाला. मराठ्याची पोरं नाही भिणार मरणाला. सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या विश्वाला. 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 मराठ्याची पोरे आम्ही. मरणाची भीती फेडायला. अरे भीतात मरणाला. या महाराष्ट्राची लेकरं कधी मरणाला भीत नाहीत. दुर्दैवानं 26/11/2008 मुंबईमध्ये काय घडलं. नालायक पाकिस्तानातून कधी निघाली, मुंबईमध्ये कधी घुसले हे सुद्धा कळालं नाही. पण महाराष्ट्राच्या लेकरांनी छातीचा कोट केला. हेमंत करकरे असोत, अशोकजी कामटे असोत, विजय साळसकर असोत, संदीप पुन्नीकृष्णन असोत, अथवा माझ्या सातारा जिल्ह्यातले तुकाराम मुंबाळे असोत, अंबादास पवार असोत. अरे काय कौतुक त्या तुकाराम मुंबाळ्यांचं. दुश्मनाजवळ AK-47 गोळ्यांचा वर्षाव करतोय दुश्मन. आणि आमच्या तुकाराम मुंबाळ्यांच्या हातामध्ये
खाकी वर्दीच्या हातामध्ये असते ती एक साधी काठी. काय कौतुक करावं शहीदांचं. तुम्हाला खरं सांगू बांधवानो, तुम्ही आम्ही दिवाळीचा सण आनंदानं साजरा करत असतो. आपल्या मुलाबाळांची लग्न कार्य आपण आनंदानं साजरी करत असतो. पण त्याच क्षणाला आपल्या सीमांवर, आपल्या देशाच्या राष्ट्राच्या सीमा आहेत, आपले फौजी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या सीमांचं रक्षण करतात. त्यांना असं कधी वाटत नसेल का रे, 4 दिवस जाई यावं, आई वडिलांना भेटावं, 4 दिवस जावं, आपल्या बायका मुलांमध्ये राहावं, असं त्यांना कधी वाटत नसेल का रे? पण राष्ट्राच्या प्रती समर्पणाची असणारी भूमिका डोळ्यामध्ये तेल घालून दुश्मनाची गोळी कुठून कोणत्या दिशेनं कधी येईल आणि आपल्या हृदयाचा छेद घेईल त्यांना माहीत सुद्धा नसतं रे. आणि दुश्मन जर पाकिस्तान सारखं असलं तर जास्त बोलणार नाही. मी कशा करता सांगतो बांधवानो, अनंत 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 त्यांना याद करा, त्यांची आठवण करा. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो, सारं काय विसरा, सारं काय विसरा, पण शहीदांचं बलिदान मात्र विसरू नका. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी. शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. बोला भारत माता की वंदे. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. चला मी कशा करता सांगतोय. स्वराज्यामध्ये 18 पगड जाती थाय थाय नाचत होत्या. ऐश्वर्य संपन्नाचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. हयात असणाऱ्या जीवलगांना राजांनी भर भरून दिलं. कोणाला काही द्यायचं राहिलं नाही. 32 मन सुवर्णाचं सिंहासन निर्माण झालेलं होतं. त्या सुवर्ण काय रे, विठाला 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 विठाला. राजे सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते. कर्णाचं दातृत्व थोडं फार का होईना राजांच्या ठिकाणी होतं. आणि एक सांगतो, 3 गोष्टीला जेवढा देता येईल तेवढा वाव द्या. 3 गोष्टी. पहिली गोष्ट ज्ञान, दुसरी गोष्ट दान आणि तिसरी गोष्ट मान. नीट ऐका. तुमच्याजवळ जे जे चांगलं आहे, जे जे आपणाशी ठावे, जे जे तुमच्याजवळ चांगलं आहे त्याचं वाटप असं जगाला करत सुटा. ज्ञानाचं वाटप केल्याने ज्ञान खर्ची पडत नाही, उलट ज्ञानामध्ये भर पडते. म्हणून ज्ञानाचं दान करता येईल तेवढं करा. देता येईल तेवढं ज्ञान द्या, देता येईल तेवढं दान द्या.
अगदी एका अमक्या माणसानं केलं तशाच प्रकारे करावं असं नाहीये. खारीचा वाटा का होईना, जेवढं शक्य होईल तेवढं एक सांगतो तुम्हाला, दाता जर तुमच्या समोर उभा राहिला, याचक जर तुमच्या समोर उभा राहिला, तर ईश्वराचे आभार माना की मला दान करण्याला संधी या याचकामुळे ईश्वरानं निर्माण केलेली आहे. त्याला असं धुडकावून लावू नका. देता येईल तेवढं दान द्या आणि देता येईल एवढा इतरांना मान द्या. ज्ञान, दान आणि मान जीवनामध्ये देता येईल एवढं द्यावं. आणि मला वाटतं या प्रांगणामध्ये, या व्यासपीठावर आज तेच घडतंय. आज तेच घडतंय. दाता एक तोची जाना, दाता एक तोची जाना, नारायणा स्मरावी. इथे ज्ञान दिलं जातंय, ज्ञानाबरोबर दान दिलं जातंय आणि दानाबरोबर इथे येणारे आचार्य, विचारवंत, संत, महात्मे, साधू श्रेष्ठ त्यांना तर मान दिला जातोय, पण श्रोत्याच्या भूमिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा इथे मान मिळतोय. मी धन्यवाद देईन बरं का ज्यांच्या माध्यमातून हे पारमार्थिक ऐश्वर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. शेवटी मी बोलणारच आहे. जे खटोड बंधू आहेत, त्यांचे सहकारी आहेत. शेवटच्या एक 10-5 मिनिटांमध्ये मी बोलता येईल तेवढं, पण हे तिन्ही या ठिकाणी आहे बरं का. ज्ञान आहे, दान आहे आणि मान आहे. चला, श्री महाराजांनी सारे आपल्या जीवलगांना काही ना काही दिलं. राजे सिंहासनावर बसलेले, त्यांनी पाहता पाहता राजांचं लक्ष एका कोपऱ्यामध्ये गेलं. तिथे एक तरुण मुलगा दोन्ही हातावर हात बांधून असा अदबीनं उभा होता. राजाने त्या मुलाकडे पाहिलं, आश्चर्य वाटलं राजाला. राजे विचार करतात, मी साऱ्यांना काय ना काय दिलं, पण या पोराला मी काहीच कसं दिलं नाही. राजे विचार करतात, काय द्यावं या मुसलमानाच्या पोराला. ज्याला द्यायचं राहून गेलं तो मुसलमानाचा पोरगा होता, त्याचं नाव मदर शातवा मदारी मेहत्तर. राजे जवळ लाग्र्याहून सुटले, दोघंच पाठीमागे राहिले. हिरोजी फर्जद, दुसरी मदारी मेहत्तर. राजाने हिरोजी फर्जदांना पालखीचा मान दिला. राजे विचार करतात, काय द्यावं या मुसलमानाच्या पोराला. एक नोंद करतो, छत्रपती शिवाजी महाराज जितके तुकाराम महाराजांना मानत होते, जितके समर्थ रामदास स्वामींना मानत होते, तितकेच मुस्लिम सुफी संत केळशीच्या याकूत बाबांनाही मानत होते. कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हात लावला नाही. उलट उभारण्या केल्या, त्यांना नेमणुका दिल्या त्यांच्या संवर्धनाकरता. एक नोंद करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे 20 प्रमुख अधिकारी मुस्लिम बांधव होते. कोणाला यादी हवी असेल तर पत्रव्यवहार करा. राजांचे 10 प्रमुख अंगरक्षक होते. त्याच्यामध्ये सिद्दी इब्राहिम नावाचा एक पठाण होता. नूर खान बेग सर सेनापती होते राजांचे. मला तर जास्त वेळ नाहीये, मी कशा करता सांगतो. शिवाजी महाराज कधी आपण समजून घेतलेच नाहीये. त्याच्या उलट कधी कधी भूमिका मांडली जाते. सांगण्याचं तात्पर्य, काय द्यावं या मुसलमानाच्या पोराला. राजाने त्याला जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मदारी जे जे स्वराज्यामध्ये आहे ते मागू शकतोस. हत्ती, घोडा, पालखी, सरदार की जहागीर, काय देऊ तुला. या क्षणाला जे मागशील ते देईल. मदारी काहीही मागू शकत होता. पण एक सांगू का, एक सांगून जातो, तुमच्या माझ्यासारखे मागणारे अनेक आहेत, पण नाकारणारा एखादाच असतो. सामान्य भूमिका नव्हे. अरे काय देऊ तुला, काहीच नको मला, अरे काहीतरी माग ना. तेव्हा तो बोलतो, राजे आज तुम्ही सिंहासनाधी झालेला आहात, या मुसलमानाच्या पोराला द्या वाटतं ना राजे, एकच द्या. या सुवर्ण सिंहासनावरची चादर बदलण्याची सेवा तेवढी या मुसलमानाच्या पोराला द्यावं. काय मागितलं होते त्याने. गद्दार हिंदूंच्या पेक्षा इतिहासामध्ये तो मुसलमानाचा पोरगा श्रेष्ठ ठरला, ज्याचं गुणगान कीर्तनाच्या व्यासपीठावर आम्ही गातो आहे.
कशा करता हा प्रसंग तुमच्या समोर मांडला? राजे काहीही द्यायला तयार आहेत, पण मदारी काहीही स्वीकारायला तयार नाही. तसं तुकाराम महाराजांच्या करता पांडुरंग परमात्मा काहीही द्यायला तयार आहे. आणखीन काय हवं? पण ते स्वीकारतील तर तुकाराम महाराज कसले? तुकाराम महाराजांनी सांगले, हे भगवान, अभंगाचा दुसरं माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि कलाला माईक माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, नको देवा, तेथे नको देवा, नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, अर्थ नको देवा. माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि कलाला माईक पदार्थ आणि आणिक न लगे माईक पदार्थ. माईक पदार्थाच्या दृष्टीनं मी उदास आहे. पांडुरंग परमात्मा विचार करतात, तुकाराम महाराजांच्या सारखे आशारहित वैराग्य संपन्न पुरुष माईक पदार्थाच्या दृष्टीनं उदास असतील, यात काही नवल नाही. म्हणून भगवंतांनी प्रस्ताव मांडला तुकाराम महाराजांच्या समोर ब्रह्मपदाचा. घेता का ब्रह्मपद? काय ताकदीनं महाराज कीर्तनकार मंडळी काही सांगत नसलं तरी एक सांगतात. 2च मिनिटं महाराज. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या करता नजरानं पाठवला आणि तो नजरानं तुकाराम महाराजांनी परत पाठवला. काही आश्चर्य नव्हे. केवढी ताकद आहे तुकाराम महाराजांची. पांडुरंग परमात्म्याने ब्रह्मपदाचा प्रस्ताव मांडला. घेता का ब्रह्मपद? महाराजांनी विनम्र भावानं सांगितलं, ब्रह्मादिक पदे. आता ब्रह्मपद झालं, इंद्रपद झालं, मागून मिळणारी पद आहेत का? इलेक्शन करून मिळणारी पद आहेत? नाही महाराज. पण एवढी श्रेष्ठ पद ब्रह्मादिक पदे, दुःखाची शिराणी तेथे दूषित झणी जडदेशी. शेवटी तुकाराम महाराजांना विचारलं, हे सगळं कसं करतं तुका? म्हणे, त्याचे कळले आम्हावर. तुका म्हणे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. तुका म्हणे त्याचे कळे जेचे कर्म धर्म नास्तिवंत, जेचे कर्म धर्म नास्तिवंत, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. धर्म नाशिवंत, जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कणलगे माईक पदार्थ, आणि कणलगे माईक पदार्थ.
त्याची कळेले अंगावर जे जे कर्मधर्म नाशिवंत जसं होईल तसं वेळेप्रमाणे वेळेच्या बंधनाच्या मर्यादेचा विचार करून तुमच्या समोर अभंगाची 2 चरणं का होईना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन करायचं, त्याच्यानंतर लगेच माऊलीचं भजन घेणार आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये संयोजकांना धन्यवाद देऊन सेवा पूर्ण करणार आहे. तिथपर्यंत कोणीही उठायचं नाही आणि पुढच्या उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना दिल्यानंतर सगळ्यांनी उठायचे याची नोंद घ्या. हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई समचरण दृष्टी विठेवरी तेथे माझे हरे वसले आहो. तेथे माझे हरे वसले आहो. आणि कण लगे माझी कपला आणि कण लगे माझी कपला. तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा. तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली स्वर्गीय झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय भव्य कीर्तन महोत्सव श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि प्रवचनमाला दशकपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. एवढं ऐश्वर्य संपन्न असं देखणं नियोजन देखणं प्रयोजन आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आपणाला शतशः धन्यवाद द्यायचे. श्री गौतमजी खटोड आणि सुशीलजी खटोड त्यांचे असणारे सर्व सहकारी मंडळी, त्यांच्या माध्यमातून या कार्याशी असणारी एकरूप असणारी सर्व लहान थोर मंडळी, या सगळ्यांना खटोड कुटुंबीयाने मी या ठिकाणी धन्यवाद देईन. कारण देवाचे सोहळे करणं, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये लग्न सोहळे करतो, कौटुंबिक पातळीवरचे सोहळे करतो, पण भाग्यवंता घरी भजन कीर्तन असं म्हटलं जातं. देवाचे सोहळे करण्याकरता काही पूर्वजन्मीची पुण्याई असावी लागते. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ऐश्वर्य दिलं पण दान देण्याच्या आणखी दानत ज्याला म्हणतात बरं का, दाथा न छुपाये मागण आयो. अशा प्रकारे जे दातृत्व आहे ते झाकलं जात नाही, कोणत्या ना कोणत्या रूपानं ते प्रगट होतं. आणि एवढी मोठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अत्यंत ही सगळी पत्रिका वाचल्यानंतर सर्व धर्म समभावाचं प्रतीकच इथे प्रत्यक्ष या पत्रिकेच्या माध्यमातून अनुभवाला येतं. सांगणं मला या पत्रिकेमध्ये काही नाही आहे. सगळे प्रवाह आले, सगळे जाती धर्म आले, सगळे 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 आले आणि म्हणून खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावाचं प्रतीक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक अधिकारी पुरुष मंडळी की या ठिकाणी उद्या भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. परमश्रद्धेय राष्ट्रसंत गोविंदगिरीजी महाराज अर्थात किशोरजी व्यास आणि त्याचप्रमाणे संस्कार भारती वाणीभूषण प्रीती सुधाजी महाराज साहेब यांचं प्रवचन आणि व्यासजी महाराजांचं भागवत हा अत्यंत दुर्मिळ असा सुवर्णयोग आहे. तो साधा अशी मी जाता जाता प्रार्थना करतो. प्रत्येक असणाऱ्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या. आता ही ज्ञानगंगा वाहत आलेली आहे, याच्यामध्ये आपण काठानं पळायचं की प्रत्यक्ष या ज्ञानगंगेमध्ये सहभागी व्हायचं, डुबकी मारायची, मिळेल तेवढं ज्ञान. संयोजकांनी ही ज्ञानगंगा या ठिकाणी तुमच्याकरता आणलेली आहे. एका अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं जशी साऱ्या मानवजातीला गीता सांगितली तशी
ही एक मोठी पर्वणी आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्या. ही जाता जाता प्रार्थना करायची. या ठिकाणी आज श्री हरिभक्तीपरायण केशव महाराज जगदाळे आमचे परममित्र आहेत. या पारमार्थिक संबंधाच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि त्यांना धन्यवाद द्यायचे की ही निर्मिती सगळी त्यांच्या माध्यमातून होते. बरं का, तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे ही एकेकाळी 62 मुलं होती. त्यावेळेला माझ्याकडे एक पंजाबी साधू आलेले होते, मोठे साधू होते ते. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, बेटा सबसे बड़ा पुण्य क्या है जानते हो? इस दुनिया में सबसे बड़ा पुण्य है बच्चों से भजन करवाना, ये सबसे बड़ा पुण्य है. आणि म्हणून आपल्याला एक मूल सांभाळणं जड जातं, एवढी मुलं सांभाळणं सोपं नाहीये. महाराज साहेब तुम्हाला या ठिकाणी भरभरून धन्यवाद द्यायचे. त्याचप्रमाणे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवर्ण हरिकिसन महाराज बीडकर, गायकीच्या माध्यमातून त्यांनी पुरं आपलं जीवन वेचलेलं आहे, अधिकार संपन्न असे. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव संजय देवकर, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही महादेव महाराज आव्हाड. आम्ही अनेक ठिकाणी भेटतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये, तेव्हा या सगळ्यांना भरभरून धन्यवाद द्यायचे. आणि या सगळ्यांचं हे देखणं नियोजन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबतंय त्याला अत्यंत महत्त्व असतं. आपल्या या चंपावती नगरीचे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्याती असलेले श्री हरिभक्तीपरायण भरतबुवा रामदासी. मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं होतं, पण एवढा जवळचा भेटीचा योग नव्हता. त्यांनी मला ऐकले, मी त्यांच्याबद्दल ऐकले, पण समोरासमोर येण्याचं सौभाग्य या निमित्तानं प्राप्त झालं. त्यांच्याही भेटीचा सुवर्ण योग आला. त्यांनीही आपलं पूर्ण जीवन या कार्यक्रमाच्या दृष्टीनं त्यांचं पूर्ण समर्पणाची भूमिका आहे, अत्यंत मोलाची आहे. तेव्हा त्यांच्याही दर्शनाचा योग आला. भरभरून त्यांच्याकडून राष्ट्राची सेवा घडावी ही प्रार्थना करायची. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला आमचे परमस्नेही की संपूर्ण महाराष्ट्रातील कीर्तनकारांच्या डायरीचा 7-12 ज्यांच्याकडे आहे. मी चांगलं बोललो का? श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज जोगदंड अर्थात भाऊ, जोगदंड भाऊ आणि भरत व रामदास अर्थात भरत महाराजांची एक जोडी एकत्रित आली. आणि त्या माध्यमातून एक सांगतो, हेतू जर शुद्ध असेल यश तुमचंच आहे असं समजा. सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हटलं जातं. तेव्हा ही जोडी एकत्रित आली आणि काय सांगावं, सामुदायिक विवाह सोहळ्याचंही या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. आणि त्या सामुदायिक सोहळ्यामध्ये नुसतं बोलायचं नाहीये, तर प्रत्यक्ष कृतीनं समाजासमोर मांडायचं. आणि म्हणून चिरंजीव कमलाकर अर्थात श्री हरिभाऊ आत्माराम जोगदंड भाऊ यांच्या चिरंजीवांचं लग्नही सामुदायिक सोहळ्यामध्ये या ठिकाणी 7 तारखेला संपन्न होतंय. आता क्षमा करा, मी त्या दिवशी भंडाऱ्याला आहे, येऊ शकत नाही, उपस्थित राहू शकत नाही. तरी पण वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायचे. तुम्हाला एक सांगतो, विवाहाची संकल्पना, विवाह सोहळ्याची आपल्या भारतीय असणाऱ्या विवाह संस्थेची संकल्पना तुमच्यासमोर एका वाक्यात मांडायची झाली तर, अनिर्बंध वैषयिक भावनेला आवर घालून वंशवृद्धी करता मानवाने स्वीकारलेली मर्यादित जीवन पद्धती म्हणजे विवाह संस्था. दोन जीवांचा एकामेकाकरता समर्पण म्हणजे विवाह संस्था, दोन जीवांचं मधुर मिलन म्हणजे विवाह संस्था, दोन जीवांचा ग्रस्ताश्रमामध्ये पूर्णताकडे वाटचाल म्हणजे विवाह संस्था. या सगळ्या वधूवरांना भरभरून आशीर्वाद देऊया आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला पूर्ण विराम द्यायचा. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. एकच मिनिट महाराज, धन्यवाद. आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण आमच्या प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल खटोड परिवार आणि समस्त चंपावतीचे आमचे भाविक सद्भक्त सज्जन यांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो. 1-2 मिनिट फक्त उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐका, थोडा महत्त्वाचा भाग आहे. उद्या आपल्या या मंडपामध्ये राष्ट्रसंत परमश्रद्धेय किशोरजी महाराज गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या भागवत कथेला प्रारंभ होतोय.
दुपारी 12 वाजता रविराज मंगल कार्यालयातून ही शोभायात्रा निघणार आहे. मी माता भगिनींना नम्र निवेदन करतो, विनंती करतो की कलश शोभायात्रा आपल्याला काढायची आहे. नवे वस्त्र नेसून आपल्या मस्तकावर कलश घेऊन, तुळशी वृंदावन घेऊन, टाळ गजरांच्या निनादामध्ये आपल्याला या मंडपामध्ये ग्रंथराज भागवत या ठिकाणी आणायचा आहे. आपण सगळ्यांनी नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पाऊली या हितून इथे यायचे आणि या कार्यक्रमाची शोभावण्याची ठीक दुपारी 12 वाजता रविराज मंगल कार्यालय ते आपलं सभामंडप तिथपर्यंत ही शोभायात्रा निघेल. आणि 2 ते 6 भागवत कथेची वेळ आहे, याची पुन्हा एकदा आपण नीट आठवण ठेवा, एवढी आपल्याला विनंती. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी, उद्या बरोबर ठीक सकाळी 8:30 ते 10, सकाळी 8:30 ते 10 प्रीतीसुधाजी महाराजांचं सुश्राव्य प्रवचन, त्यानंतर इंद्रजित भालेराव यांचं दुपारी कविता वाचन आणि रात्री भाऊसाहेब महाराज पाटील यांचं सुश्राव्य कीर्तन. धन्यवाद. कोरे वेले वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपोला करा क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुका